नमस्कार, पूजा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे घरच्या घरी हॉटेलपेक्षाही झणझणीत आणि चवदार अशी पनीर भाजी। त्यासाठी आपल्याला खूप कमी सामान लागणार आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि झटपटीत अशी भाजी तुम्ही घरच्या घरी पण बनवा। चला मग आता कृतीसाठी सुरुवात करूया। इथे मी लसूण आणि अद्रक असं कापून घेतलेला आहे, ते मिक्सर जार मध्ये मी घालून घेतला आहे। त्यातच मी कांदा टोमॅटो पण टाकला आहे। आता याची आपल्याला एकत्र ग्रेव्ही करायची आहे। मी सेपरेट अजिबात काहीच म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट पण सेपरेट नाही काढली आणि ग्रेव्ही पण नाही सेपरेट काढली। आणि कढाईमध्ये तेल टाकलं आहे 2 वरगळी इतकं। त्यात जिरे टाकले, जिरे मस्त तडतडले की हळद पावडर टाकून आपल्याला ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। आता ही ग्रेव्ही टाकली की आपल्याला यातच 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर नाही टाकल्या तरी चालू शकेल। तर आता आपल्याला ही ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान चव येईल आणि खूप कमी साहित्यात आणि खूप अशी झणझणीत आपण भाजी करू शकतो। फक्त आपल्याला ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आता ग्रेव्ही परतली की आपल्याला जे मसाले टाकायचे आहे ते तुम्ही लक्षपूर्वक बघा। लाल तिखट तरीसाठी प्रवीण मसाला आणि तिखट लाल मिरची पावडर मी टाकून घेतली आहे। त्यानंतर इथे मी टाकलेला आहे पनीर मसाला, 10 वाली पुडी टाकलेली आहे, पूर्ण पुडी 1 टाकली आहे। आणि आता हे मसाले आपल्याला ग्रेव्ही मध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। ते मसाले परतले की आपल्याला त्यातच टाकायचे आहे हिरवी स्वच्छ कट करून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली कोथिंबीर। तर कोथिंबीर टाकून आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि मसाले त्यात थोडे परतवून घ्यायचे आहे 5 ते 1 मिनिट, म्हणजे वरती कसं तेल येतं तुम्ही बघू शकता आणि आपल्या भाजीला स्वाद खूप छान येतो। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे पाणी। तर पाणी हे आपल्याला जास्त टाकायचं नाहीये। जी आपली ग्रेव्हीची भाजी असते ना ती खूप पातळ व्हायला नको, कारण की ग्रेव्हीची भाजी ही पातळ झाली तर खायला खूप टेस्टी लागत नाही। त्यामुळे ती अशी थोडीशी घटसरच पाहिजे आहे। त्यासाठी मी या पद्धतीचं पाणी टाकलं आहे 1 ग्लास भर इतकं। आणि तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता किती घट्ट आहे किती पातळ आहे। आता भाजीला मस्त आपल्याला कढी येऊन द्यायचा आहे आणि गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे। जर आपण गॅस फुल ठेवला तर आपली जी तरी असते ती पूर्ण जळण्याची शक्यता असते। कमी गॅसवर मस्त कड आला की आपल्याला त्यात पनीर टाकून घ्यायचे आहे। आता हे पनीर मी घरच्या घरी बनवलेलं आहे दुधापासून। तर हे पनीर मी काय तळणार वगैरे नाहीये। तळलेल्या पनीरची मी ऑलरेडी एक भाजी टाकलेली आहे, ती बघितली नसेल तर नक्की बघा। आता हे मी पनीर असेच कट करून असे टाकून घेतले आहे। खूप छान लागतात असे पण, आणि तुम्हाला असे आवडत नसेल तर तुम्ही पनीर तळून ते पाण्यात थोडा वेळ ठेवून आणि मग भाजीला वापरू शकता, ती पण भाजी खूप छान होते। तर आता एक 5-6 मिनिट आपल्याला कमी गॅसवर मस्त पनीरमध्ये भाजी शिजून घ्यायची आहे। तर ही भाजी आता इथे तयार झालीच आहे। तर भाजीचा सुवास इतका छान येत आहे ना की जबरदस्त असा, आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी पनीर भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि पूजा किचनवर जर अजून नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा। शेजारीच बेल आयकॉन आहे म्हणजे घंटी आहे त्याच्यावरही क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे मी जेव्हा रेसिपी टाकल ना त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत रेसिपीची नोटिफिकेशन येऊन जाईल। तर झाली आहे आपली पनीर भाजी, वरून आपण टाकलेली आहे सजावटीसाठी कोथिंबीर, आणि भाजी तर इतकी जबरदस्त झाली आहे ना तर तोंडाला खूप पाणी पण सुटलेलं आहे। तर कुणाला अशी घरी पनीर बनवून पनीरची भाजी करायला आणि खायला आवडते त्यांनी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। थँक्यू।